गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्व विद्यार्थ्यांचं मी ऑनलाईन लेक्चर्स मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. बरोबर. चला विद्यार्थ्यांना, आपण इयत्ता 10वीचा भूगोल विषय अभ्यासत होतो आणि भूगोलातला अर्थव्यवस्था आणि व्यवसाय हे 8 प्रकरण आपण पाहत होतो. या अगोदर काही प्रकरणं आपण पाहिलेली आहेत आणि प्रस्तुत प्रकरणाचं एक लेक्चर पण आपण अटेंड केलेलं आहे. बरोबर. हे सेकंड पार्ट मी तुम्हाला देतो. सेकंड लेक्चर तुम्हाला मी देतो अर्थव्यवस्था आणि व्यवसायाच्या बाबतीत. आता इकडे आपण दोघांच्या बाबतीत चर्चा करतो हे तुम्हाला जनरली लक्षात आलं असेल. भारत आणि ब्राझील, कारण प्रस्तुत वर्षीच आपण दोन्ही गोष्टींचा अभ्यास करतो, भारताचा पण आणि ब्राझीलचा पण. बरोबर. म्हणून आपल्याला इथे भारत आणि ब्राझीलची तुलना करायची. प्रत्येक मुद्द्याला अनुसरून आपण ती तुलना करतोय. बरोबर. तशीच आपल्याला दोन्हीही देशांच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आणि दोन्हीही देशांच्या व्यवसायांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला तुलना करायची. ओके. कारण तुलनात्मक अभ्यास आपल्याला प्रस्तुत वर्षी भूगोलाच्या अनुषंगाने करायचा आहे. ओके. आपण पाठीमागच्या लेक्चरला 8.1 असेल, 8.2 वगैरे असेल या आकृत्यांची चर्चा केली होती. बरोबर. तिथे जोडस्तंभालेख सुरुवातीला दिलेला होता आणि त्याच्यानंतर एक वर्तुळालेख किंबहुना त्याला आपण विभाजित वर्तुळ असं म्हणतो. त्या खालील जी काही प्रश्न होती त्या प्रश्नांची सोडवणूक सुद्धा आपण लास्ट लेक्चर मध्ये केलेली होती. बरोबर. तर आता आपल्याला पुढे भौगोलिक स्पष्टीकरण दिलेलं आहे. भौगोलिक स्पष्टीकरण पुढे दिलेलं आहे भारत आणि ब्राझीलमध्ये आर्थिक व्यवसायांच्या बाबतीमध्ये. ब्राझील आणि भारत यामधील आर्थिक व्यवसाय बघा. भारत व ब्राझील आर्थिक व्यवसाय असं म्हणूयात आपण. शॉर्टकट लिहूयात काही पॉइंट. याच्या बाबतीमध्ये तुम्हाला विभाजित वर्तुळ जे दिलेलं होतं त्या विभाजित वर्तुळाची चर्चा आपण केलेली होती मित्रांनो, की ब्राझीलला कोणत्या क्षेत्रातून उत्पादन किती मिळतं, किती टक्केवारी पाहिलं होतं आपण, आणि ब्राझीलची किती लोकसंख्या कोणत्या व्यवसायामधून कोणत्या क्षेत्रामधून गुंतलेली आहे. तसंच भारताला कोणत्या क्षेत्रातून किती उत्पादन मिळतं आणि कोणत्या क्षेत्रामध्ये किती टक्के लोकसंख्या गुंतलेली आहे याची आपण चर्चा केलेली होती. बरोबर. त्याआधी आपण 8.1 ही आकृती पाहिली होती. जो 8.1 हा काय आहे, जोड स्तंभालेख आहे. त्या 8.1 मध्ये चर्चा केलेली होती आणि त्या चर्चेअंती आपल्याला पाहायला मिळालं होतं 2016 साली आपण तुलना केली होती भारताची आणि ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत. भारत आणि ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीतली आपण तुलना केलेली होती 2016 साली. त्यानंतर भारत आणि अमेरिकेची पण तुलना केली होती, ब्राझील आणि अमेरिकेची पण तुलना केली होती, विकसित राष्ट्र आणि विकसनशील राष्ट्रांची पण आपण तुलना केलेली होती. बरोबर. पण जनरली आपण इकडे भारत आणि ब्राझीलचं बघतोय विशेषतः. मग 2016 सालचा जर विचार केला, जे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आहे ते स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते ब्राझील पेक्षा भारताचं जास्त दिसतं. ब्राझील पेक्षा भारताचं 2016 या वर्षीचं ब्राझील पेक्षा भारताचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे. बरोबर. हे आपल्याला 8.1 या आकृतीत पहा आपण जे काही ऑब्झर्वेशन केलेलं आहे की म्हणून त्याच्या जे प्रश्नांची सोडवणूक केलेली आहे त्याच्यातून आपल्याला ते लक्षात येत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओके. तर त्यातून आपल्याला लक्षात आलं एकंदरीत 8.1 म्हणून की भारताचं ब्राझील पेक्षा राष्ट्रीय उत्पन्न जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. ओके. आता जो भारत आहे आणि ब्राझील आहे, भारत व ब्राझील हे दोनही राष्ट्र आहेत मित्रांनो. दोनही राष्ट्रांची जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. अर्थव्यवस्था कोणत्या स्वरूपाची आहे, मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे. दोनही राष्ट्र ही विकसनशील राष्ट्र म्हणून ओळखल्या जातात. दोघाही राष्ट्रांची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. दोघही राष्ट्र ही विकसनशील स्वरूपाची असलेली पाहायला मिळतात. जरीही भारताचं 2016चं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ते ब्राझील पेक्षा जास्त असतं तरी सुद्धा. ओके. जो ब्राझील आहे त्या ब्राझील देशामध्ये खाणकाम असेल, शेती असेल आणि वस्तू निर्माण उद्योग असेल. खाणकाम, शेती आणि वस्तू निर्माण उद्योग यामध्ये ब्राझीलने बराचसा विकास केलेला आपल्याला पाहायला मिळतो. खाणकाम, शेती आणि वस्तू निर्माण उद्योग यामध्ये ब्राझील हा अग्रेसर आहे. त्यात बराचसा विकास झालेला पाहायला मिळतो ब्राझीलचा.
आणि सेवा व्यवसायही बराचसा सेवा व्यवसायामध्ये सुद्धा ब्राझीलमध्ये वाढ झाली पाहिजे. सेवा सर्व्हिसेस पाठीमागे तुम्हाला मी बोललो बरोबर. या क्षेत्रामध्ये सुद्धा ब्राझीलमध्ये बरीचशी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते बरोबर. मग भारताची जर विचार केला आपण उद्योगांच्या आणि सेवांच्या बाबतीमध्ये तर सेवा व्यवसाय जो आहे तो अलीकडच्याच कालखंडामध्ये भारतात वाढत चाललेला आहे. सेवा व्यवसाय अलीकडच्या कालखंडात भारतात वाढत आहे. पण जरीही सेवा व्यवसाय भारतात वाढत असला तरी सुद्धा भारतामध्ये शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. एक मुख्य उद्योग म्हणून भारताला आपण शेतीकडेच पाहू शकतो. कारण भारत एक कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातोय बरोबर. म्हणून शेतीवर अवलंबित्व असणारी लोकसंख्या भारताकडे खूप जास्त प्रमाणामध्ये. म्हणून खाणकाम असेल, वस्तुनिर्माण उद्योग असेल, सेवा असेल, ब्राझीलच्या तुलनेत भारताचं इकडचं प्रमाण हे आपल्याला कमीच असलेलं दिसून येईल. ओके. म्हणून जरी खाणकाम, शेती आणि वस्तुनिर्माण उद्योगात ब्राझीलचा विकास झालेला असला आणि सेवा व्यवसायात विकास झाला असला तरी भारताचा मात्र यांच्या बाबतीमध्ये ब्राझील एवढा विकास नाही आणि सेवा व्यवसाय जो आहे तो सेवा व्यवसाय विकसित होत आहे. मात्र भारतात शेती व्यवसायात खूप जास्त लोकसंख्या गुंतलेली आहे आणि भारत कृषी प्रधान देश असलेला आपल्याला बरोबर. आता आपण जनरली तुम्हाला मी म्हटलं की 2016 साली 8.1 आकृतीचं ऑब्झर्वेशन करत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली होती. विकसित राष्ट्रांबरोबर म्हणजेच अमेरिकेबरोबर आपण ती तुलना केलेली होती. अमेरिका बरोबर USA सोबत आपण तुलना केली. अमेरिकेच्या तुलनेत भारत आणि ब्राझील दोघांचंही उत्पन्न खूप कमी आहे, अत्यल्प असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण आपण तिकडे एक आकडेवारी आपल्याला सापडली होती की जवळपास 1880 बरोबर एवढं सारं उत्पादन आपल्याला कोणाचं सापडलं होतं, सुराष्ट्रीय उत्पन्न अमेरिकेचं सापडलं. आणि ब्राझीलचं फक्त आपण 180 कन्सिडर केलं होतं, भारताचं 220 कन्सिडर केलं. खूप सारा डिफरन्स आहे बरोबर. अमेरिका ही विकसित राष्ट्र आहे आणि ब्राझील व भारत ही विकसनशील राष्ट्र. हा फरक दोघांमधला असलेला आपल्याला पाहिजे. ओके. आता एक लक्षात घ्या, त्यांनी प्रश्न पण पुढे विचारलेला आहे की भारताचं उत्पन्न जस्ट आपल्याला सांगितलं की भारताचं उत्पन्न हे ब्राझीलपेक्षा जास्त आहे. कोणत्या वर्षीचं 2016चं आणि अलीकडचं सगळ्यात वर्ष कोणतं आहे अभ्यासात दिलं 2016चं. म्हणून लेटेस्टचा जर विचार केला तर भारत हा उत्पादनाच्या बाबतीत ब्राझीलपेक्षा पुढे आहे. पण जरीही भारताचं उत्पादन ब्राझीलपेक्षा जास्त असलं तरीही भारताचं दरडोई उत्पन्न मात्र ब्राझीलपेक्षा कमी आहे. लक्षात घ्या, दरडोई जे उत्पन्न आहे ते दरडोई उत्पन्न मात्र कोणाचं कमी आहे, भारताचं कमी असलेलं पाहायला मिळतो. कोणापेक्षा, ब्राझीलपेक्षा कमी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग याच्या पाठीमागे कारण काय आहे असा त्यांनी प्रश्न विचारला. मित्रांनो, दरडोई उत्पन्न पर कॅपिटा इन्कम असं त्याला म्हणतो. ओके. पर कॅपिटा इन्कम हे कसं काढलं, काल एक एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलं होतं. साधी गोष्ट आहे, ते सांगतो एक्झाम्पल. 40,000 उत्पन्न असलेलं एक कुटुंब आहे. ओके. एका अमुक कुटुंबाचं उत्पन्न सपोज 40,000 हे कन्सिडर करायचंय. ओके. आणि याच्यामध्ये X, Y, Z, A ही 4 सदस्य आहेत इकडची. या फॅमिली मधले हे 4 मेंबर आहेत, X, Y, Z आणि A. ओके. आणि संपूर्ण फॅमिलीचं उत्पन्न किती आहे, 40,000 महिन्याचं करतो. ओके. आता लक्षात घ्या, ऍक्च्युली सपोज हा आणि हा हे 2 झिरो कमावत आहे. ही व्यक्ती 10,000 कमावते आणि ही व्यक्ती किती कमावत असेल मग 30,000 बरोबर. पण जनरली ज्या वेळेस या कुटुंबाचं दरडोई उत्पन्न काढलं जातं मित्रांनो त्यावेळेस ते निघतं 10,000. कसं काय निघतं, खूप सिंपल मेथड आहे ना. अहो 40,000 बरोबर हे महिन्याचं उत्पन्न आहे. मग मेंबर किती आहेत, 4 मेंबर आहेत. याला डिवायडेड बाय 4 करायचं आहे. किती मिळेल, 10,000 रुपीज. हे झालं दरडोई. म्हणून म्हणजे एकूण उत्पन्न आणि भागिले लोकसंख्या यालाच म्हणतात दरडोई उत्पन्न. देशाची एकूण लोकसंख्या ही त्या उत्पादनाला भागत असते, त्या उत्पन्नाला भागत असते बरोबर. म्हणून देशाचं उत्पन्नच सगळं काही ठरवतं अशातला भाग नाही. दरडोई उत्पादनासाठी त्या देशाची लोकसंख्या पण खूप महत्वाची असते. आणि ब्राझीलच्या तुलनेमध्ये भारताची लोकसंख्या ही खूप कमी आहे. ब्राझीलच्या तुलनेत भारताची लोकसंख्या ही कमी आहे.
हे आपण लोकसंख्या चॅप्टरमध्ये पाहिलंच आहे, बरोबर. म्हणून ब्राझीलच्या तुलनेत भारताची लोकसंख्या कमी असल्यामुळे जे पर कॅपिटा इन्कम आहे, जे दरडोई उत्पन्न आहे, ते भारताचं कमी निघतं, जरीही राष्ट्रीय उत्पन्न जास्त असलं तरी सुद्धा. ओके. आता तिथेच आपण पॉइंट 8 मध्ये काही गोष्टी पाहिलेल्या होत्या की विकसित राष्ट्र आणि विकसित राष्ट्र याच्यामध्ये फरक पण आहे. ओके. इथे तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे आणि तसं म्हटलंय की संगणकाच्या आधारे तुम्ही याचा बहुरेषालेख काढायचा आहे. इकडे तुम्हाला दिलेला आहे. ओके. हा तक्ता दिलाय आणि या तक्त्याचा आधार घेऊन 1960 ते 2016 1960 ते 2016 या वर्षांमधलं तुम्हाला दरडोई उत्पन्न काढायचे. पण दरडोई उत्पन्नाचा बहुरेषालेख काढायचा आहे. लाईन बार ग्राफ तुम्हाला माहित आहे, म्हणजे रेषालेख तुम्हाला माहित आहे. लाईन ग्राफ. ओके. लाईन बार ग्राफ नाही, लाईन ग्राफ तुम्ही म्हणताय. ओके. म्हणजे रेषालेख हा तुम्ही काढलेला आहे आतापर्यंत. पण बहुरेषालेख हा काढायचा. लाईन ग्राफ आणि त्याला मल्टी लाईन ग्राफ असं आपण म्हणू शकतो. बहुरेषालेखाला मल्टी लाईन ग्राफ म्हणजे अनेक रेषा. आपण रेषालेखामध्ये जनरली एकच रेषालेखामध्ये एकच रेष आपण पाहिलेली आहे. इथून पाठी हा आलेख काढलेला असतो आपला, बरोबर. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस वगैरे, आणि इथून असा असते रेष, बरोबर. हा झाला रेषालेख. पण ज्या वेळेस अशा 2-3 लाईन असतात, एकापेक्षा जास्त असतात, त्यावेळेस त्याला म्हणतात बहुरेषालेख. तर इथे पण तुम्हाला 3 राष्ट्रांची चर्चा करायची. अमेरिका, बरोबर, त्याच्यानंतर भारत आणि त्याच्यानंतर ब्राझील. या 3ही देशांचा तुम्हाला विचार करायचा. म्हणून भारतासाठी अमेरिकेसाठी एक लाईन, भारतासाठी एक लाईन आणि ब्राझीलसाठी एक लाईन, बरोबर. ह्या 3 रेषा आपल्या ग्राफमध्ये घ्यायच्या आहेत. म्हणून तो बनतोय बहुरेषालेख. पण लक्षात घ्या मित्रांनो, हा बहुरेषालेख जो आहे तो ब्राझील, भारत, अमेरिकेची संयुक्त संस्था आहे, म्हणजे अमेरिकेच्या बाबतीत दिला आणि तो संगणकाच्या आधारे काढा असं म्हटलं. कारण तुम्हाला हा काढत असताना इथे 1960, बरोबर, इथे 1970, 80, बरोबर, त्याच्यानंतर 2000 आणि 2016, बरोबर, असं तुम्हाला काढा. आता इथे डॉट मारणे, इथे डॉट मारणे, इथे डॉट मारणे, इकडे इकडे इकडे, याच्या म्हणजे ते ग्राफ तुम्हाला माहित आहे जनरल, बरोबर. आणि या साईडला तुमचं असेल आकडेवारी. कोणती असेल? इथे जे दिलेली आहे US डॉलर्स मध्ये, बरोबर, दरडोई उत्पन्न US डॉलर मध्ये दिलेलं आहे. तर ते किती आहे बघा. मॅक्झिमम 90 आहे, 90 US डॉलर, आणि मिनिमम आणि मॅक्झिमम आहे 56,280. 56,280. मग मित्रांनो आता लक्षात घ्या तुम्ही, हा जो ऍक्सिस आहे, या ऍक्सिस वर तुम्हाला काय करायचं असतं? हे डॉलरचं उत्पन्न घ्यावं लागेल. इकडे आकडेवारी घ्यायची ही. आता मिनिमम मुलं ज्यावेळेस आपण इकडे आकडेवारी मांडत असतो, त्यात मिनिमम आणि मॅक्झिमम लक्षात घ्यावं लागतं. दोन्ही मूल्य मांडता आली पाहिजे, बरोबर. आणि तुमच्या पुढे जो ग्राफ पेपर असतो त्याच्यावर आडव्या रेषा असून किती असतात मूल्य, तुम्हाला किती मांडू शकता येतात? मला वाटतं 10-20 काहीतरी मांडता येते. फार 20च्या पलीकडे तुम्हाला मांडता येणार नाही, बरोबर. मग आता 90 आहे म्हणजे मिनिमम तुम्हाला 100 US डॉलर, बरोबर. US डॉलर जे आहे तर त्या US डॉलर मध्ये तुम्हाला काय करावं लागेल? दाखवावं लागेल. म्हणजे ही पहिली लाईन जी असते इथे 100 US डॉलर, 200 US डॉलर, 300 असेल, 400 असेल, 500, 600, 700, 800 असं दाखवावं लागेल, बरोबर ना. यापेक्षा जर तुम्ही मोठं मूल्य घेत असाल, म्हणजे चला 1000, 2000, 3000 असं दाखवत असाल, तर मग 90 कसं दाखवसाल, बरोबर. कारण आता हे झूम करून घेऊयात, हे आणि हे झूम करून घेऊया, बरोबर. आता लक्षात घ्या, हे आणि हे याच्यामध्ये किती लाईन असतात? ही एक मोठी, एक मोठी, याच्यामध्ये एक अजून छोटी असते, याच्यामध्ये पुन्हा 1, 2, 3, 4 असतात, इकडे 1, 2, 3, 4 असतात, बरोबर. ग्राफ मध्ये तुम्ही बघा. मग आता तुम्हाला हे आपण 0 होतं, हे 100 होतं, बरोबर. असं यानुसार घेतलेलं, हे आकडेवारी घेतलेली, ते मूल्य घेतलेले, बरोबर. आता यानुसार तुम्हाला 90 दाखवायचे ना, तर तुम्ही इथे दाखवू शकता, इथे डॉट मारून इथून ती लाईन दाखवू शकता, कारण हे 90 वाले ना 100च्या आधी, बरोबर. मग आता 1000 जर घेतलं तुम्ही, याला तुम्ही 1000 केलंय, इथे 0 आहे डायरेक्ट. हे तुमचं मिनिमम वालं मूल्य याच्यात कसं दाखवतो? मग ते तुम्हाला दाखवावं लागतं, इथे दाखवावं लागतं, म्हणजे हे पार इथे जवळ दाखवा, बरोबर. बर ठीक आहे, आपण इथे जवळ दाखवू. पण मग 100 जर 1000 नाही घेतलं तरी इकडे 56,000 आहे, 56,280 आहे, बरोबर.
म्हणजे किमान 57,000 असं पकडूयात आपण. 57,000 जावं लागेल. मग 1,000 जरी घेतलं तरी 57 आडव्या रेषा आहेत का आपल्याला ते पाहावं लागेल. आपल्याकडे तर मॅक्सिमम 20 पर्यंत मला वाटतं असतील. मग 57 भरू शकतात का. मग मांडायचं कसं. एका ग्राफवर आहे म्हणून बघा ग्राफवर बसू शकत नाही. म्हणूनच त्यांनी दिलेली जी इन्स्ट्रक्शन आहे ती खूप मोलाची आहे, खूप महत्वाची. कशी आहे. त्यांनी म्हटले संगणकाच्या आधारे तयार करा असं त्यांनी म्हटलं. संगणकाचा आधार घ्यायचा, बेस वापरायचा. कारण संगणकाच्या आधारे जर तुम्ही तयार करत असाल तरच ते होऊ शकतं. ओके. कारण संगणकामध्ये तुम्ही ग्राफ कितीही मोठा वाढवू शकता वर आणि तुम्हाला कर्सरने खाली 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 घेत घेत वर सरकता येईल तुम्हाला. बरोबर ना. आणि मग वरचा भाग पाहता येईल. ओके. साध्या ग्राफवर ते काढता येणार नाही म्हणून तो बहुरेषालेख काढा असं म्हणते आणि ज्याच्या आधारे तुम्हाला काही माहिती मिळवता येऊ शकते. कारण शोधण्याचा प्रयत्न करा दरडोई उत्पन्नाचा. म्हणजे ब्राझीलचं जास्त, भारताचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त असून पण ब्राझीलचं दरडोई उत्पन्न कसं काय जास्त. कारण ब्राझीलची लोकसंख्या कमी आहे हे आधीच आपण सांगू शकतो. बरोबर. आता चला जर आपण अमेरिका भारत ब्राझील पाहत होतो आपण 8.1 मध्ये त्याच्यावरूनच तर सगळं चाललंय आपलं आर्थिक व्यवसायाचं. बरोबर. मग आता जो ब्राझील आहे आणि भारत आहे याच्या तुलनेमध्ये अमेरिका हे विकसित राष्ट्र आहे. बरोबर. अमेरिका हे विकसित राष्ट्र आहे. भारत आणि ब्राझील ही विकसनशील राष्ट्र आहे. बरोबर. मग आता विकसनशील राष्ट्र आणि विकसित राष्ट्रात फरक असणार आहे. ऑलरेडी डेव्हलप्ड कंट्रीज आहे अमेरिका. बरोबर. अमेरिकाचा ऑलरेडी विकास झालेला आहे. अमेरिकेचं उत्पन्न आपण पाहिले 2016 सालचं या विकसनशील राष्ट्रांपेक्षा भारत ब्राझीलपेक्षा कित्येक जास्त असलेलं दिसतं. का आहे. कारण ही जी अमेरिका आहे मित्रांनो या अमेरिकेकडे पेटंट्स आहेत, स्वामित्व हक्क. काही वस्तू स्पेशली त्यांच्याच आहेत जगभर विकण्यासाठीच्या. त्याला पर्याय नाही. बरोबर. स्पर्धा नाही होऊ शकत ना. अहो ही पेड आहे. ही फक्त एकच आहे एकाच कंपनीची. याला पर्याय का तुम्हाला ही घ्यावीच लागणार आहे. 5 रुपयाला दिली तरी बी आणि 50 रुपयाला घ्यावे लागले तरी पण तुम्हाला हेच घ्यावे लागणार आहे. काही ऑप्शन नाही ना तुमच्याकडे. बरोबर. असे पेटंट्स खूप सारे ते अधिकार आहेत, स्वामित्व हक्क आहेत त्यांचे काही गोष्टींवरचे. बरोबर. म्हणून ते पेटंट्स किंवा स्वामित्व हक्क अमेरिकेकडे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. अमेरिकेकडे तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणामध्ये असलेलं पाहायला मिळतं. विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास झालाय ज्याच्या आधारे अमेरिकाचं उत्पादन वाढवू शकते. पर्यायी उत्पन्न वाढतं. आणि यांत्रिक बळाचं सामर्थ्य त्यांच्याकडे काय काय आहे. पेटंट्स आहे. पेटंट्स म्हणजेच काय स्वामित्व हक्क. त्यांच्याकडे विज्ञान तंत्रज्ञान खूप आहे मोठ्या प्रमाणामध्ये किंवा तसा पैसा पुरवू शकतात. ते विज्ञान तंत्रज्ञानाची निर्मिती करू शकतात. आणि यांत्रिक बळाचं सामर्थ्य आहे. का मुळातच पैसा आहे यांत्रिक बळाचं सामर्थ्य. आणि या गोष्टीच्या बळावर अमेरिका विकसित झालेली आहे आणि अजून अमेरिकेचं उत्पन्न दिवसेंदिवस वाढत चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच तर 2016 सालचं या विकसनशील राष्ट्रांच्या तुलनेत ब्राझीलचं उत्पन्न खूप जास्त आहे. जमीन आसमानचा तो फरक असलेला आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर. म्हणून अमेरिका ही विकसित राष्ट्र म्हणून ओळखल्या जाते. अमेरिकेला काही पर्याय नाही. आणि त्यातल्या त्यात अमेरिकेचं भलेही लोकसंख्या जास्त असेल, अमेरिकेची भलेही लोकसंख्या जास्त असेल पण भारताच्या तुलनेत अमेरिकेची लोकसंख्या कमीच आहे ना. हे पुन्हा महत्वाचं आहे. बरोबर ना. म्हणजे भारताची अफाट आहे आपल्याला माहिती आहे. बरोबर. आता 1,200 कोटीच्या पुढे गेलेली आहे भारताची जनता. त्या तुलनेत अमेरिकेची जनता कमीच आहे ना. आणि पुन्हा हो जी लोकसंख्या आहे ना ती सुशिक्षित जास्त आहे. शिक्षणाचा प्रसार जास्त झाला आहे अमेरिकेत भारताच्या तुलनेत. आणि साहजिकच आहे लोकसंख्या जसं लोकसंख्या चॅप्टर आपण पहिला लोकसंख्या चॅप्टर पाहत असतानाच आपण काही विषयांवर बोललो होतो की लोकसंख्येची जी गुणवत्ता असते ती शिक्षण, प्रशिक्षण, आरोग्य या मुद्द्यांना ठरवून असते. पुन्हा एकदा बोलतो मी त्याच्यावर. जी लोकसंख्येची गुणवत्ता असते मित्रांनो ही त्या लोकसंख्येचं शिक्षण, हे त्या लोकसंख्येचं प्रशिक्षण आणि त्या लोकसंख्येचं आरोग्य. मनुष्यबळात अहो शिक्षित हा अशिक्षितापेक्षा जास्त कमावणार आहे ना. अहो प्रशिक्षित चांगल्या प्रकारचा ट्रेन असणार आहे ना. तो चांगलंच काम करेल ना. त्याच्याकडे स्किल असणार आहे ना. बरोबर. म्हणून फायदा होणार आहे. आणि आरोग्य चांगलं असेल तर निदान काम करू शकतो आणि कामाची गती पण चांगली असू शकते. म्हणून लोकसंख्येची गुणवत्ता जी असते ती शिक्षण, प्रशिक्षण, आरोग्यावर डिपेंड असते. आणि अमेरिकेकडे शिक्षण, प्रशिक्षण, आरोग्य या गोष्टी आहेत. म्हणून अमेरिकेची जी लोकसंख्या आहे ती गुणवत्तापूर्ण असलेली पाहायला मिळते आणि जी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोषक आहे, त्याला सपोर्ट करणारी आहे आपल्याला. म्हणून इकॉनॉमिकली अमेरिका ही डेव्हलप्ड कंट्री म्हणून आपल्याला ओळखता येते. म्हणून अमेरिकाचा हा इकॉनॉमी विकास झालेला पाहायला मिळतो. ओके. सो
ही अमेरिका म्हणून विकसित आहे. जरी ही लोकसंख्या बरीच असली तरी ती भारतापेक्षा कमी आहे आणि जी आहे ती अशा प्रकारची सुशिक्षित असलेली पाहायला मिळते. त्याच्याकडे तंत्रज्ञान आहे, त्याच्याकडे यांत्रिक सामर्थ्य आहे, त्याच्याकडे काही पेटंट्स किंवा स्वामित्व हक्क आहे. म्हणून अमेरिका ही विकसित राष्ट्र म्हणून. तर भारत आणि ब्राझील ही जी दोन राष्ट्र आहेत, ही दोन राष्ट्र या तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये, यंत्राच्या बाबतीमध्ये आणि हा इकडचा एक मुद्दा जो आहे शिक्षण, बरोबर, या अशा प्रकारच्या गोष्टी येतात. तंत्रज्ञान असेल किंवा यंत्र असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग वगैरे असतील, बरोबर, शिक्षणाच्या बाबतीत, तंत्रज्ञानाच्या बाबतीत, यंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये, उद्योगाच्या बाबतीमध्ये भारत आणि ब्राझील हा अमेरिकेच्या पाठीमागे जा विकास करण्याचा प्रयत्न. ओके, दोन्ही राष्ट्र जे आहेत भारत ब्राझील हे अमेरिकेच्या पावलावर पावलं ठेवत, कारण ती अविकसित कडून विकसित कडे जात आहे, म्हणजे ती विकसनची बाजू. म्हणून शिक्षण, तंत्रज्ञान, यंत्र, उद्योग याच्या बाबतीमध्ये ब्राझील व भारत हे प्रगती पथावर असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि ब्राझीलच्या तुलनेत भारताची लोकसंख्या खूप जास्त आहे आणि जी दरडोई उत्पन्न जे असतं त्या दरडोई उत्पन्न जे आहे त्याचं सूत्र काय म्हणतंय की एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागिले त्या देशाची एकूण लोकसंख्या, याचा विचार करता ब्राझीलची लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येपेक्षा कमी आहे आणि भारताची लोकसंख्या ब्राझीलच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. आणि मग या सूत्रात भारताचं राष्ट्रीय उत्पन्न आणि भारताची लोकसंख्या, ब्राझीलचं राष्ट्रीय उत्पन्न आणि ब्राझीलची लोकसंख्या जर टाकलं तर दरडोई उत्पन्न मिळतं भारताच्या पेक्षा ब्राझीलचं जास्त. म्हणूनच भारताचं 2016चं एकूण राष्ट्रीय उत्पन्न ब्राझील पेक्षा जास्त असून सुद्धा दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत ब्राझील पेक्षा भारत मागे असलेला आपल्याला पाहायला मिळतो पर कॅपिटा. आणि मित्रांनो, दरडोई उत्पन्न हे खूप महत्वाचं असतं, बरोबर. जोपर्यंत दरडोई उत्पन्न वाढत नाही तोपर्यंत देशाचा आर्थिक विकास होत नसतो, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या दिशेने पावले उचलणं खूप गरजेची असते. ओके, आता पुढे सरकूयात मित्रांनो. आपण 8.3 चे निरीक्षण करा असं म्हणतंय. इकडे तुम्हाला नकाशा दिलेला आहे 8.3 चा, इकडे, बरोबर. तुम्हाला काही खनिज वगैरे असतील, शेती उत्पादन वगैरे असतील, पशुपालन, मासेमारी, हे सगळं तुम्हाला या नकाशामध्ये दिलेलं आहे. याच्या बाबतीत तुम्हाला एक मुद्दा सांगतो मित्रांनो, लक्षात घ्या. आधी तर नकाशावर प्रश्न आपण घेणार आहोत. एक ट्रेसिंग पेपर घ्या, ट्रेसिंग पेपर. ओके, आणि बघा या नकाशाची साईज बघा तुम्ही, बरोबर. आणि तुम्ही जो दुसरा चॅप्टर आहे, बरोबर, स्थान विस्तार, या स्थान विस्तारच्या नकाशा एक बघा, स्थान विस्तार. ओके, बघा हा नकाशा 2.2. आता हा 2.2 आणि 8.3, बरोबर. 2.2 आणि 8.3 हे दोन नकाशे जवळपास आकाराने सारखे. मी 100% म्हणत नाही मुळात, बरोबर, 100% म्हणत नाही. लक्षात घ्या, हळूहळू रिलॅक्स मध्ये समजून घ्या मी काय म्हणतो. जर तुम्हाला चांगला भूगोल समजून घ्यायचा असेल तर मी काय सांगतो ती कृती करा तुम्ही नंतर. ओके, आणि व्हिडिओ पाहण्याच्या नंतर अगोदर ती करण्याचा प्रयत्न करा. ट्रेसिंग पेपर ते म्हणजे सोप्या भाषेत सांगतो, ट्रान्सपरंट पेपर असतो एक प्रकार, बरोबर. माझ्यापेक्षा तुम्ही हुशार आहात, तुम्हाला माहित असतं सगळं काही, बरोबर. आम्हाला एवढी काही सगळी साधने मिळाली नाही जी तुम्हाला मिळत आहे, खूप सारी अवेलेबल होत आहे सध्या मार्केटमध्ये, बरोबर. म्हणून तुम्हाला ट्रेसिंग पेपर माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारचा बेहतर माहिती आहे. तो ट्रेसिंग पेपर आणून घ्या, खूप स्वस्त मिळतो माझ्यामध्ये, 5 रुपयात खूप मोठा येतो, बरोबर. आता त्या ट्रेसिंग पेपरवर अगोदर तुम्ही 2.2 ही फिगर काढून घ्या. काय आहे बघा तुम्ही तुमच्या पुस्तकात 2.2 राजकीय नकाशा आहे ब्राझीलचा, बरोबर. पॉलिटिकल मॅप ऑफ ब्राझील. ओके, 2.2. आता काय करायचंय तुम्ही, हा जो 2.2 वाला नकाशा आहे कुठे काढलेला आपण मित्रांनो, ट्रेसिंग पेपरवर, त्याच्या बॉर्डर सहित टाकून घ्यायचं. क्लिअर आहे. आता हा 2.2 तुमच्या ट्रेसिंग पेपरवर तयार झाला. नावं वगैरे लिहायची गरज नाही, कारण तुम्हाला मी दुसऱ्या चॅप्टर मध्ये सांगितलं होतं पाठ व्हायला हवी, तर पाठ झाली असतील तुमचे सगळे आता राज्य. ओके, 26 घटक राज्य आणि 1 प्रशासकीय जिल्हा ब्राझीलचा पाठ झाला असेल तुमचा, बरोबर. आता 2.2 जो ट्रेसिंग पेपरवर तयार झालाय तो ट्रेसिंग पेपरवरचा आता या 8.3 वर ठेवा, बरोबर. 8.3 या नकाशावर ठेवा. म्हणजेच कोणत्या नकाशावर ठेवा तुम्ही मित्रांनो, या नकाशावर तुम्ही ठेवा, बरोबर. आता या नकाशावर ठेवलं की काय करायचंय,
ही जी सगळी उत्पादनं येतं, ही सगळी उत्पादनं तुम्ही त्याच्यात दाखवायची दाखवा. वेगवेगळे सिम्बॉल वापरा. जर तुम्हाला हे जशाच तसे सिम्बॉल वापरता येत नसतील तर सिम्बॉल व्यवस्थित वापरा आणि हे सगळे सिम्बॉल तिथे आता इथे असा ठेवला बरं, जाऊ द्या, सिम्बॉल वापरायची गरज नाही तुम्हाला. हा 2.2 होता तुमच्या ट्रेसिंग पेपरवर काढलेला, तो याच्यावर ठेवा. बरोबर. आता हे सगळे चित्र तुम्हाला दिसतात त्या ट्रेसिंग पेपर बरोबर. जसे दिसतात तिथे सेम चित्र काय करा तुम्ही, त्याला आखून घ्या, तसे करून घ्या. बरोबर घेतले. आता बघा लक्षात घ्या की नेमकी कॉफी कुठे आहे उत्पादन, हे बघा इकडे आहे, मिनास जिराईस आहे, साओ पावलो राज्य आहे, इकडे येते कॉफीचं उत्पादन. आता तुम्हाला पाठ करायला सोपं जाईल का, कारण तुमच्याकडे आता इथे जे आहे, इथे राज्याच्या बॉर्डर नाही येतात, प्रदेश वाईज बॉर्डर केलेल्या नाही येतात. मग जर त्या स्टेट नुसार जर बॉर्डर केलेल्या नसतील तर तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये कोणतं उत्पादन निर्माण व्हायलंय हे दाखवता येईल का, हे दाखवता येणार नाही. मग तुम्ही कसं दाखवाल, एक प्रति तुम्हाला दिलेली आहे पुढे, ती ऍड करा म्हणते ती की बाबा प्रदेश वाईज जे उत्पादन आहे ते उत्पादन तुम्ही दाखवा. ते प्रोड्युसिंग तुम्हाला दाखवायचे, एरिया वाईज दाखवायचं. मग एरिया वाईज जर प्रोड्युसिंग तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने दाखवाल, तुमच्या पुढे नाही ना, कारण हा 2.2 वाला जो मॅप आहे मित्रांनो, त्या 2.2 च्या मॅपवर तुम्हाला बॉर्डर कोरलेल्या दिसत नाही यावर. बरोबर. मग जर बॉर्डर कोरलेल्या नाही येतात तर तुम्हाला एक खाली जी कृती दिलेली आहे इकडे, बरोबर, हा तक्ता करा. बरोबर. तक्ता पूर्ण करा. पिकाचा प्रकार कोणता आहे, अन्नधान्य पिके, नगदी पिके, फळे व फळभाज्या. बरोबर. मग पीक कोणतं आहे त्याच्यातलं, त्याला अन्नधान्याच्या पिकामध्ये समजा मक्का आपण घेतली. बरोबर. मग मक्का जर घेतली, आता उत्पादनाचं क्षेत्र मक्कीचं कोणतं आहे. बरोबर. मग तुम्हाला राज्यवाईज सांगता येईल ना, मी सांगितलेला नकाशा जर तुम्ही तयार केला तर तो राज्यवाईज तुम्हाला ते सांगता येईल, प्रदेशवाचा. बरोबर. स्टेट वाईज तुम्हाला सांगता येईल की उत्पादनाचं क्षेत्र कोणतं आहे. म्हणजे हा नकाशा जो तुम्हाला हा तक्ता जो पूर्ण करायचा आहे, तो तक्ता जर तुम्ही अशा प्रकारचा नकाशा तयार केला तर तो तक्ता पण तुम्हाला पूर्ण करणं सोपं जाईल. एक ऍक्ट होईल, तुमच्याकडे कृती केल्या जाईल आणि ज्याचा फायदा तुम्हाला पाठांतरासाठी होईल चांगल्या प्रकारचा. ओके. चला आता हा जो पाठीमागचा नकाशा आहे, जस्ट मी आता दाखवलेला पिकांच्या बाबतीमधला किंवा उत्पादनाच्या बाबतीमधला हा नकाशा, या नकाशाचं ऑब्झर्वेशन करायचंय. इकडे बाजूला तुम्हाला सूची दिली आहे, उत्पादनं दिली तर पिकांची असतील, खाण्याची असतील, पशुपालन असेल, मासेमारी वगैरे असेल, याची सगळीकडे सूची दिलेली आहे. आता या नकाशाचं ऑब्झर्वेशन करायचंय आणि नकाशाचं ऑब्झर्वेशन करून या ठिकाणच्या काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. ओके. बघा, पहिला प्रश्न ते म्हणते, ब्राझीलच्या कोणत्या भागात कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते. बरोबर. आता बघा, दक्षिणेकडील भागामध्ये घेतले जाते. बरोबर. असं आपल्याला सांगता येईल जनरली. हे बघा, इकडे कॉफीचं उत्पादन, इकडे सिम्बॉल पाहायचा आहे तरच तुमच्या लक्षात येईल. सिम्बॉल पाहिला तरच कॉफीचं उत्पादन कोणत्या प्रदेशामध्ये होतं हे तुम्हाला सांगता येईल. मग जनरली नकाशात जर तुम्ही पाहत असाल की कॉफीचा सिम्बॉल तर तुम्हाला लक्षात येईल की दक्षिणेकडच्या भागात सांगणार. पण तुम्हाला राज्यवाईज जर सांगायचं असेल तर मग कसं असेल, मग तुम्हाला मी असा जो नकाशा सांगितलाय त्या नकाशानुरूप तुम्हाला सांगायला सोपं जाईल. क्लिअर आहे. चला, हरकत नाही. ओके. म्हणून आपण जनरली आता तात्पुरता उत्तर त्याचं देऊ शकतो की दक्षिणेकडच्या भागात आहे. ओके. आता नेक्स्ट आहे, ब्राझीलमध्ये कोणकोणती अन्नधान्य पिके घेतली जातात. आता जर याच्यात लक्षात घेतलं आपण तर पिकांच्या बाबतीत शेती, कॉफी आहे, तांदूळ आहे, मका आहे, ऊस आहे, काकाओ, रबर, केळी, संत्री, सोयाबीन. पण याच्यातली जी महत्वाची पिकं आहेत कोणती, अन्नधान्य पिके त्याने विचारले, अन्नधान्य पिके घेतात कोणती ब्राझीलमध्ये. बरोबर. तर भात आणि मका. भात आणि मका. उगाच तुम्ही सोयाबीन अन्नधान्य पीक म्हणा, नाही, सोयाबीन हे तेलबियांमध्ये मोडणारा आहे. रबर नाहीये, ते एक वेगळं प्रोडक्ट आहे. कोको, काकाओ किंवा कोको नाही, ते पण वेगळं आहे. बरोबर. म्हणून अन्नधान्याच्या बाबतीत दोनच महत्वपूर्ण आहेत, भात आणि मका. या दोन पिकांचं उत्पादन, अन्नधान्य पिकांचं उत्पादन ब्राझीलमध्ये होतं. आकृतीत पाहून सांगू शकतो. पिकांचे वितरण लक्षात घेता हवामानाचा अंदाज करा. पिकांचे वितरण लक्षात घेता हवामानाचा अंदाज करा असं म्हणतंय. त्यांनी आपल्याला काही ठराविक असं काही स्पेसिफिक सांगितलं नाही की हेच असावं, तेच असावं, असंच असावं, तसंच असावं वगैरे. ओके. हरकत नाही. ओके. मग लक्षात घ्या मित्रांनो की पिकांचं वितरण आपल्याला पाहायचंय कोणत्या नकाशात, 8.3 वाल्या, आणि त्या अनुषंगाने आपल्याला उत्तर द्यायचं की हवामानाचा अंदाज करा. आता आपल्याला पिकं वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी दिसून येतात. बरोबर. म्हणून हवामानामध्ये वैविध्य आहे, म्हणून त्या पिकांमध्ये पण वैविध्य आहे असं आपल्याला सांगतात.
म्हणून हवामानातील वैविध्यानुसार पिकांमध्ये वैविध्य निर्माण झालेलं पाहायला मिळतं. कारण ज्या पिकाला जे अनुकूल हवामान लागतं त्या अनुकूल हवामानानुसार त्या प्रदेशामध्ये ती पिके घेतल्या जाऊ शकतात. असं आपण समजा रबर आहे, बरोबर, झाडापासून रबर मिळतं. अमेझॉन नदीचं खोरं आहे, अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये रबराचं उत्पादन जास्त प्रमाणामध्ये घेतलं जातं. का? कारण रबर हे झाडापासून मिळणार एक आहे, बरोबर, आणि वनांचं क्षेत्र हे अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये जास्त आहे, म्हणून रबराचं उत्पादन हे अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये असलेलं दिसून येतं. ओके, अशा प्रकारे हवामानाचा अंदाज तुम्हाला करता येईल. पुढचा प्रश्न त्यांनी विचारलाय, रबराचे उत्पादन कुठे केंद्रित झालेले आहे? आता जस्ट मी तुम्हाला बोललो होतो त्याच्याविषयी. बघा, तुम्हाला इकडे रबर दिलेला आहे. हे चौकोनी जो आयताकृती बॉक्स आहे, उभा आयताकृती, हा जर पाहिला त्याची नॉर्थ साइड आहे ब्राझीलची, बरोबर. या नॉर्थ साइडला जर तुम्ही गेलात तर रबराचं उत्पादन झालेलं तुम्हाला दिसून येईल. कारण आता जस्ट तुम्हाला बोलतो की बाबा उत्तरेकडचा जो भाग आहे अमेझॉन नदीचं खोरं आहे, आणि या उत्तरेकडच्या भागात अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये जी जंगलं आहेत, म्हणून वनांचं प्रमाण जास्त आहे, म्हणून त्या प्रदेशामध्ये रबराचं उत्पादन जास्त प्रमाणामध्ये होतं. ओके, आता तक्ता पूर्ण करा म्हणते मी. आता जस्ट तुम्हाला तक्त्याविषयी बोललो. ओके, तर तुम्ही 2.2, 8.3 या दोन्हीही याचा आधार घेऊन, ट्रेसिंग पेपरचा आधार घेऊन जर तुम्ही तो नकाशे दोन्ही एकमेकात गुंफण्याचा प्रयत्न कराल, दोन्ही नकाशे, बरोबर, तर निश्चितच तुम्हाला तक्ता हा पूर्ण करण्यासाठी सोपं जाईल. ओके, म्हणजे अगदी तुम्हाला स्टेट वाईज दाखवता येईल एक्झॅक्टली तुम्हाला. ओके, आता आपण ब्राझीलच्या शेतीकडे वळणार आहोत. ब्राझीलची आपण शेती पाहतोय. ब्राझील शेती, ब्राझील जो आहे, ब्राझीलचा शेती व्यवसायाच्या बाबतीतला आपण योगदान पाहतो. आपण जर पाहिलं विशेषतः ना, जनरली आपण पाहिलंय या चॅप्टरच्या सुरुवातीला की ब्राझीलची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या शेती व्यवसायाशी कमी निगडीत असलेली आपल्याला पाहायला मिळते. शेती व्यवसायावर कमी अवलंबित्व असतं. मुळातच प्राथमिक व्यवसाय जे आहेत त्या प्राथमिक व्यवसायावरच ब्राझीलच्या लोकांचं अवलंबन कमी असलं पाहायला मिळतं. त्यातल्या त्यात अमेझॉन नदीचं खोरं असेल, बरोबर, का उच्चभूमीचा प्रदेश वगैरे जास्तीत जास्त असेल, किंवा इकडे पॅन्टनॉलचा प्रदेश असेल, कडा, त्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे शेती व्यवसाय पण कमी स्वरूपाचा होतोय आपल्याला. पण तरी सुद्धा ब्राझीलमध्ये ब्राझीलची जी मध्यवर्ती उच्चभूमी आहे, ब्राझीलची जी मध्यवर्ती उच्चभूमी, बरोबर, आणि त्याबरोबर आग्नेय किनारा जो आहे, मध्यवर्ती उच्चभूमी आणि आग्नेय किनारा, जर याचा आपण विचार केला, या प्रदेशामध्ये शेती व्यवसाय बऱ्या प्रमाणामध्ये केला जातो, बरोबर. हा सपोज आपण जर ब्राझील डोळ्यासमोर थोडक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. ओके, थोडक्यात लक्षात यावं म्हणून मी नकाशा मांडण्याचा प्रयत्न करतो. इकडे ब्राझीलची उच्चभूमी आहे मित्रांनो, आणि हा आहे आग्नेय किनारा, बरोबर, हा आग्नेय किनारा आहे. या आग्नेय किनाऱ्यावर अनुकूल हवामान आहे, आणि जी गरज वाढत चाललेली आहे शेती व्यवसायाची दिवसेंदिवस, त्याला अनुसरून ही जी ब्राझील उच्चभूमी आहे त्या ब्राझील उच्चभूमीमध्ये सुद्धा, म्हणून ब्राझील उच्चभूमी आणि आग्नेय किनारा, बरोबर, या दोन ठिकाणी शेती व्यवसाय ब्राझीलमध्ये केला जातो. ओके, ब्राझील जो आहे त्या ब्राझीलमध्ये आपल्याला जी अन्नधान्य पिके आहेत, महत्वाची जी अन्नधान्य पिकांमध्ये जर विचार केला आपण, भात आणि मका या दोन अन्नधान्य पिकांचं उत्पादन ब्राझीलमध्ये जास्त प्रमाणामध्ये, अन्नधान्य पिकं जर ही दोन प्रकारचे, भात आणि मका यांचं उत्पादन. जे मका आहे या मकेचं उत्पादन, जो ब्राझीलचा मध्यभाग आहे त्या उच्चभूमीचा वगैरे भाग आहे, या भागामध्ये मक्याचं उत्पादन जास्त घेतलेलं पाहायला मिळतं, आणि जे भाताचं उत्पादन आहे ते किनारी प्रदेशामध्ये, आग्नेय किनारपट्टीचा प्रदेश, त्या प्रदेशात. आता मुळात एक अजून लक्षात घ्या, जो कोणताही उद्योग पाहतो मित्रांनो, ज्या प्रदेशात लोकसंख्या जास्त असते तिथे उद्योग जास्त असतात. मग शेती पण एक उद्योग आहे. आपण लोकसंख्या या चॅप्टरमध्येच ते पाहिले की ब्राझीलची जी लोकसंख्या आहे ती आग्नेय किनारपट्टीवर जास्तीत जास्त विसावलेली पाहायला मिळते. आग्नेय किनारपट्टी जी आहे त्या आग्नेय किनारपट्टीवर लोकसंख्या जास्त असलेली दिसून येते. म्हणून जी आग्नेय किनारपट्टी आहे त्या आग्नेय किनारपट्टीवर भाताचं उत्पादन किंवा शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये चालतो. कारण जी आता लक्षात घ्या, हवामानातलं जी प्राकृतिक रचना आहे सगळ्यात महत्त्वाची, हा जो ब्राझील पाहिला, या ब्राझीलची प्राकृतिक रचना आणि हवामानातलं वैविध्य, शेतीसाठी ह्या दोन खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, बरोबर, की त्या त्या देशाची प्राकृतिक रचना आणि त्या त्या देशाचं हवामान, बरोबर. म्हणून ब्राझील जो आहे, ब्राझीलची प्राकृतिक रचना आणि ब्राझीलचं हवामान
या हवामानातील वैविध्य या गोष्टींचा विचार करता ब्राझील मधील शेती व्यवसायावर त्याचा परिणाम पडला आपल्याला पाहिला, बरोबर. म्हणून तर आग्नेय किनारपट्टी जी आहे त्या आग्नेय किनारपट्टीवर शेती व्यवसायाचा जास्त विकास झालेला दिसून येतो. ओके. आणि जी मध्यवर्ती उच्चभूमी आहे त्यानंतर हळूहळू मध्यवर्ती उच्चभूमीकडे सुद्धा शेती व्यवसायाचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. भात व मका ही प्रमुख अन्नधान्य पिके असलेली पाहायला मिळतात. मकाचं उत्पादन हे मध्य भागामध्ये ब्राझीलच्या मध्य भागात भाताचं उत्पादन हे किनारी भागामध्ये केलं जातं. त्याच्याशिवाय मित्रांनो आपण जर पाहिलं तर काही नगरी पिकं पण ब्राझीलमध्ये घेतल्या जातात. जसं कॉफी आहे. मुळात कॉफी तर आपल्याला माहिती आहे, कॉफीचा पॉट, जगाचा कॉफी पॉट असं म्हणतात ब्राझीलला. कॉफीचं उत्पादन खूप जास्त प्रमाणामध्ये घेतलं जातं. कॉफीचं जे उत्पादन आहे ते विशेषतः 2 राज्यामध्ये घेतलं जातं. मिनास जिराईस एक आणि दुसरं साओ पावलो. या 2 ठिकाणी कॉफीचे मळे विशेषत्वाने जास्तीत जास्त असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्या कॉफीच्या मळ्यांना आपण फजेंडान्स वगैरे अशा प्रकारचं म्हणत असतो. ओके. तर मिनास जिराईस आणि साओ पावलो या 2 राज्यांमध्ये कॉफीचं उत्पादन होतं. कॉफी असेल, त्याच्यानंतर सोयाबीन आहे, त्याच्यानंतर कोको किंवा काकाओ त्याला आपण म्हणतो, त्याच्यानंतर रबर आहे, त्याच्यानंतर ऊस वगैरे आहे, बरोबर. हे जे आहे का बघा, कॉफी, सोयाबीन, कोको किंवा काकाओ, रबर आणि ऊस ही नगदी पीक आहेत ब्राझीलमध्ये घेतल्या जाणारी. विशेषत्वाने ब्राझीलमध्ये घेतल्या जाणारी विशेष ही नगदी पीक आहे. आता कॉफीचं उत्पादन कुठे म्हणलं, मिनास जिराईस आणि साओ पावलो या 2 राज्यांमध्ये घेतल्या जातं. त्याच्याशिवाय कॉफी आणि सोयाबीन याच्या निर्यातीत ब्राझील हा अग्रेसर असलेला पाहायला मिळतो. कशाच्या? कॉफी आणि सोयाबीनच्या निर्यातीमध्ये ब्राझील अग्रेसर असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे कॉफीचं आणि सोयाबीनची जी निर्यात आहे ती ब्राझीलमधून इतर देशांमध्ये जास्तीत जास्त एक्सपोर्ट केल्या जाते, निर्यात केल्या जाते, हे आपल्याला सांगतात. म्हणजे ज्याच्यातून त्यांना परकीय चलन सुद्धा उपलब्ध होताना दिसतो. ओके. त्यानंतर अजूनही काही पिकं घेतलेली पाहायला मिळतात आपल्याला. विशेषतः केळी आहे, अननस आहे, संत्री आहे किंवा लिंबू वर्गीय फळे. संत्री व त्यासारखी लिंबू म्हणजे संत्री, मोसंबी, लिंबू, एडिलिंबू वगैरे अशा प्रकारे त्याला लिंबू वर्गीय फळे आपण असं म्हणत असतो. ओके. तर केळी, अननस, संत्री आणि काही भाजीपाल्याचं थोड्याफार प्रमाणामध्ये तिथं उत्पादन होतं ब्राझीलमध्ये. ओके. म्हणून केळी, अननस आणि संत्री व लिंबू वर्गीय फळं, काही प्रमाणात भाजीपाला यांचं उत्पादन सुद्धा ब्राझीलचा जो शेती व्यवसाय त्या शेती व्यवसायातून केला जातं हे दिसतं. ओके. बघा लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतोय ब्राझीलच्या शेती व्यवसायाच्या बाबतीमध्ये ब्राझीलमधील प्राकृतिक रचना आणि हवामानाच्या वैविध्यामुळे शेतीमध्ये पण बरंचसं वैविध्य असलेलं पाहायला मिळतं. अन्नधान्य पिकांमध्ये भात व मका ही 2 महत्वपूर्ण अन्नधान्य पिके ब्राझीलमध्ये घेतल्या जातात. भाताचा आग्नेय किनारपट्टीवर, तर मका जी आहे ती मका ही मध्य भागामध्ये ब्राझीलचा जो मध्य भाग आहे त्यामध्ये घेतला जाते. आणि शेती व्यवसाय हा आग्नेय किनारपट्टी व मध्यवर्ती उच्चभूमी इथे जास्तीत जास्त विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण तसं हवामानाचं अनुकूल किंवा सपाट जमीन, सुपीक मैदान वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला तिथे उपलब्ध होतात. म्हणून त्यानंतर आपल्याला जी नगदी पिकं आहेत कॉफी, सोयाबीन, कोको, रबर, ऊस किंवा काकाओ त्याला म्हणतात, या नगदी पिकांचं उत्पादन ब्राझीलमध्ये जास्त प्रमाणामध्ये घेतलं जातं. ज्याचं जे कॉफी आहे ती कॉफी मिनास जिराईस आणि साओ पावलो या 2 राज्यांमध्ये, मिनास जिराईस व साओ पावलो या 2 राज्यांमध्ये कॉफीचं उत्पादन जास्त प्रमाणामध्ये घेतलं जातं. आणि त्यातल्या त्या ब्राझील जो आहे कॉफी आणि सोयाबीन या 2 पिकांच्या निर्यातीमध्ये अग्रेसर असलेला देश पाहायला मिळतो. केळी, अननस, संत्री व लिंबू वर्गीय फळे, काही प्रमाणात भाजीपाल्याचं उत्पादन सुद्धा ब्राझीलमध्ये होते. हे ब्राझीलच्या शेतीच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगतो. ओके. आता आपण नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो, त्यातमध्ये एक अजून मुद्दा आहे की जो गवताळ प्रदेश आहे, गवताळ प्रदेश आहे, त्या गवताळ प्रदेशामध्ये कारण शेतीला पूरक व्यवसाय पशुपालन इकडे दिलाय. गायी आहेत, मेंढ्या आहेत, शेळ्या आहेत, बरोबर. म्हणजे अशा प्रकारचे काही पशुपालन सुद्धा केलं जातं जे शेतीला पूरक आहे. पण कुठे केलं जातं? जो गवताळ प्रदेश आहे त्या गवताळ प्रदेशामध्ये विशेषत्वानं जी मध्यवर्ती उच्चभूमी आहे त्या मध्यवर्ती उच्चभूमीमध्ये काही पंपासचा भाग आहे त्या प्रदेशामध्ये गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या वगैरे यांचं उत्पादन आपण म्हणू शकतो. 2 उद्देश आहेत याच्या पाठीमागे. एक मांसोत्पादन आहे, बरोबर, आणि दुसरं दुग्धोत्पादन आहे.
दुग्धोत्पादन. आणि पशुपालनाचा मुख्य व्यवसाय हेच असतो, मांसोत्पादन आणि दुग्धोत्पादन. म्हणून मांसोत्पादन व दुग्धोत्पादनासाठी पशुपालनाचा व्यवसाय, जो शेती व्यवसायाला जोड व्यवसाय आहे, त्याचं तो सुद्धा ब्राझीलच्या गवताळ प्रदेशामध्ये विशेषत्वाने केला जातो. शेळ्या, मेंढ्या पाळणे वगैरे, गाई वगैरे पाळणे हा व्यवसाय केला. पण प्रमाण त्याचं इतर देशांसारखं जास्त प्रमाणात नाही, किंवा भारतासारखं खूप जास्त प्रमाणामध्ये नसलेलं पाहायला मिळतं. ओके, यानंतरचा खाणकामाचा पॉइंट आहे, त्याच 8.3 आकृतीचा विचार करून आपल्याला खाणकाम याच्यावर जे काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची आधी सोडवणूक करायची आणि नंतर खाणकाम व्यवसायाकडे ब्राझीलच्या सरकायचं आहे. ओके, तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल बऱ्याचपैकी. किंबहुना तुम्ही ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याला एक दोन वेळेस चांगल्या प्रकारचं वाचून घ्यायचंय. पॉइंट वाईज नोट्स काढा. मी सांगितलेला 2.2 आणि 8.3 या दोन नकाशांना एकत्रित आणून ट्रेसिंग पेपर एक नकाशा तयार करा. म्हणजे काही तक्ता किंवा काही प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तुम्हाला ते उपयोगी करू शकतो. ओके, तर चांगल्या प्रकारे अभ्यास करा. राहिलेला पाठ आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. परंतु थांबू. धन्यवाद.